त्याचा हा मालवा इथं टाकण्याचं काम करत आहेत आणि त्याचं नुकसान आम्हाला शेतकऱ्यांना भोगावं लागत आहे। जर तुम्ही शेतीकडे जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये हा इथे टाकलेला दगड आहे तो उचलण्यासाठी आमच्या शेतांमधनं डंपर चालवले, JCB चालवले, पोकलन चालवले। त्या भागातली शेती आज आमची नासधूस झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक येईल असे आम्हाला काही वाटत नाही। कंपनीने आमची जागा सुद्धा भाड्याने घेण्यासाठी आम्हाला 9 महिन्यापूर्वी शब्द दिला होता। याच्यावरती नुकसान भरपाईसाठी दावा करू, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आज करू उद्या करू अशा प्रकारची भूलथापा आम्हाला देताना कंपनी बघायला मिळते। पेण तालुक्याच्या हेटवणे धरणातून नवी मुंबईला सिडकोद्वारे जाणाऱ्या पाण्यासाठी बेलवडे आणि जिते या ठिकाणी 300 फूट जलबोगद्याची निर्मिती केली जाते। मात्र बेलवडे हद्दीतील खोदण्यात आलेल्या या जलबोगद्यामुळे येथील अनेक शेतीचं तसेच अनेक घरांचं देखील नुकसान झालं असून सदर काम करणाऱ्या मेघा इंजिनियर कंपनीने येथील शेतकऱ्यांना फसवलं असल्याचं आता या ठिकाणी बोललं जातं। एकीकडे पेणच्या वाशी खारेपाट विभागातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ असताना मात्र नवी मुंबईच्या जनतेसाठी सिडकोद्वारे हेटवणे धरणाचं पाणी जलद गतीने तिकडे जाण्यासाठी बेलवडे ते जिते अशा 2 ठिकाणी 300 फूट जलबोगदा खोदण्यात तसेच ब्लास्टिंग या ठिकाणी होत असताना या दरम्यान बेलवडे हद्दीतील अनेक शेतकऱ्यांचं तसेच घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अनेक घरांना तडे गेले आहेत। या जलबोगद्याचं काम मेघा इंजिनियर कंपनीने घेतलं असून सुरुवातीला येथील कंपनीने नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांना तसेच घरांना नुकसान भरपाई देण्याचं ठरवलं होतं। तसेच रस्त्यातून होणाऱ्या अवजड वाहनांमुळे देखील येथील रस्त्याची सुद्धा दुरुस्ती करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील या ठिकाणी देण्यात आलं होतं। परंतु कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याने आता शेतकरी उठाव करत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे। यामुळे हेटवणे धरणाचं पाणी प्रथम पेणकरांना मिळत नसल्याने हा संघर्ष पेटणार असल्याचं चिन्ह दिसत। तर बेलवडे येथे 300 फूट खोदण्यात आलेल्या जलबोगद्यासाठी ब्लास्टिंग झाली नसून त्याचा धरणाला कोणताही धोका होणार नाही अशी चुकीची आणि खोटी माहिती देणाऱ्या तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक नरेश पवार यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते संदीप रेणुका पाटील यांनी केली आहे। हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईला जलबोगद्याद्वारे जाण्यासाठी बेलवडे येथे 300 फूट खोल खोदताना तसेच ब्लास्टिंग करताना येथील शेतींसह अनेक घरांना तडे गेले। या दरम्यान मेगा कंपनीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची कबूल केले होते, परंतु जवळपास 1 वर्ष होत आले आहे तरी कुणालाही भरपाई देण्यात आली नाही। त्यामुळे याकरिता लवकरात लवकर आंदोलन करण्यात येणार असल्याचं प्रवीण पाटील यांनी सांगितलं। मी बेलवडे गावातला ग्रामस्थ प्रवीण मारुती पाटील, माझ्या पाठीमागे बघताय माझ्या वडिलांच्या नावे ही शेती आहे, मारुती विठ्ठल पाटील आणि त्यांचे 2 भाऊ बाबुराव विठ्ठल पाटील आणि एकनाथ विठ्ठल पाटील अशी सामूहिक हा सातबारा आमचा आहे। आज बघतोय आपण इथे समोर दगड टाकलेले आहेत। मेगा इंजिनिअरिंगचं काम चालू आहे। सिडकोच्या माध्यमातून जो हेटवणा प्रकल्पासाठी पाण्यासाठी जो खाली 300 फूट खालून बोगदा चाललेला आहे त्याचा हा मालवा इथं टाकण्याचं काम करत आहेत आणि त्याचं नुकसान आम्हाला शेतकऱ्यांना भोगावं लागत आहे। जर तुम्ही शेतीकडे जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये हा इथे टाकलेला दगड आहे तो उचलण्यासाठी आमच्या शेतांमधनं डंपर चालवले, JCB चालवले, पोकलन चालवल्या। त्याच्यामुळे आज बघितलं तर त्या भागातली शेती आज आमची नासधूस झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक येईल असे आम्हाला काही वाटत नाही। कंपनीने आमची जागा सुद्धा भाड्याने घेण्यासाठी आम्हाला 9 महिन्यापूर्वी शब्द दिला होता, पण कंपनी चाल ढकलपणा करत आहे। त्यांच्या वेळ मालवून घेण्याचा प्रयत्न वेळोवेळी कंपनी करताना बघायला मिळते। या प्लांटचे सचिन आणि धनंजय यांनी बराच वेळा इथेशी व्हिजिट केलेली आहे। त्या व्हिजिटला मी सुद्धा होतो, गावचे सरपंच होते, अजून 2-3 लोक होते आमच्या गावातील। त्यांनी सांगितलं होतं की ही जागा आम्ही तुमची भाडेतत्वावर घेतो, त्याच्यामुळे तुम्ही काय ह्याच्यावरती नुकसान भरपाईसाठी दावा करू नका। पण बऱ्याचदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आज करू उद्या करू अशा प्रकारची भूलथापा आम्हाला देताना कंपनी बघायला मिळते। आज जर बघायला गेलो तर कंपनीकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य लागत नाही आहे। आमच्या तुम्ही येताना बघितलं असेल एक कंटेनर तिथे रस्त्यामध्ये उभा होता, त्याच्यामध्ये वाहतुकीसाठी अतिशय अडचण होते। त्याच्या प्रकारची कुठल्याही प्रकारची कंपनीची मॅनेजमेंट नाही आहे। गाड्या मोठ्या गाड्या, कारण रहदारीचा रस्ता हा एक 10 फुटाचा 15 फुटाचा रस्ता आहे, एकच गाडी आली तर दुसरी गाडी पास होत नाही, तुम्ही येताना बघितलं असेल। पण कंपनीचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आणि कशाही पद्धतीने आणायचा मनमानी कारभार कंपनीचा इथे चालू आहे। विचारणा करायला गेल्यानंतर ते आज सांगतो उद्या सांगतो, मोठ्या साहेबांना विचारतो,
या प्लांटचे मला असं वाटतं जिथे आणि बेलवडे प्लांटचे हेड अरुण साहेब आहे, त्यांच्याशी सुद्धा संपर्क केला होता, पण ते भेटण्यासाठी का आले नाही, येतो म्हटले पण आले नाही. पण आमची एवढीच इच्छा आहे तुमच्या पत्रकार बांधवांकडून की तुमच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा, एवढीच आमची इच्छा आहे. आपण या गावातले रहिवासी आहेत आणि हेटवणे धरणातून पाणी शिडकोला पास होण्याचा यासाठी आपण या ठिकाणी आपल्या शेतीच्या जवळच एक 300 फूट खोल असा टनल इथं खोदलेला आहे शिडकोच्या माध्यमातून दिलेल्या कंपनीद्वारे. मात्र आपल्या या ठिकाणी तुम्ही म्हणल्याप्रमाणे की इथं भयंकर नुकसान होत आहे. तर या सगळं खोदकाम होत असताना आपल्या इथे या गावामध्ये काय तडेबिडे असे गेलेले आहेत का? आतापर्यंत मला असं वाटतं गावामध्ये 20 ते 25 घरांना तडे गेलेले आहेत. त्याचा कंपनीने सर्वे केलेला आहे. उपविभाग अधिकारी प्रांत साहेब यांच्याकडं मीटिंगसुद्धा आमच्या गावकऱ्यांची 2-3 वेळा झाली. त्याच्यामध्ये आमदार साहेबसुद्धा त्या मीटिंगसाठी उपस्थित होते. आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कंपनीने ग्रामपंचायतीला आम्ही पत्र व्यवहार करून ती तुमची जी मागणी आहे ती मान्य करू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं. पण आज ताग आहे ती का मान्य आमची मान्य झालेली आम्हाला लेखी स्वरूपात का मिळाली नाही आहे. अजून एक त्यांनी आम्हाला मागणी केली होती की जो आता खारी टप्प्याला पाणी नाही आहे, जो मागे पाईपलाईन जी गेली होती रेटवणे डॅम झाल्यानंतर, तर त्याची आम्ही धोका बघून आम्हाला फसवणूक बघून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की आम्हाला इथं तुम्ही टॅप देणार का? जर आमच्या इथून जर हा प्रोजेक्ट चालू आहे, आमच्या इथनं जर पाणी जातोय, आमच्या जर कुशीतनं पाणी जातोय, आमच्या लोकांच्या बोरिंगचं पाणी भविष्यात जाणार आहे. 2 शेतकऱ्यांचं ऑलरेडी पाणी गेलेलं आहे. त्यांच्यावर बद्दल पण ते काय केलं आहे त्याचं काय अजून काय पूर्ण आम्हाला काय त्यांनी दिलेलं नाही आहे. पण त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला ते देऊ, पण हे त्यांनी तोंडी सांगितलेलं आहे. तर आम्ही मेगा इंजिनिअरिंग कंपनीच्या व्यवस्थापकीय कमिटीशी काय सांगितलं की आम्हाला मेगा इंजिनिअरिंगचं पत्र नको आहे, आम्हाला सिडकोचं पत्र द्या, जेणेकरून उद्या मेगा इंजिनिअरिंग 6 वर्षात काम कंप्लीट करायला निघून जाईल. उद्या भविष्यात ते सिडकोकडे हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे सिडको का अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा आम्हाला अजूनपर्यंत 6 महिन्यामध्ये कुठलाही प्रकारचा पाण्याच्या टॅप संदर्भात कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन दिलेलं नाही आहे. एकीकडे शिडको पाणी वळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे आपल्या तुम्ही म्हणल्याप्रमाणे की शेतीचे नुकसान, आजूबाजूच्या शेतीचे नुकसान आणि गावातल्या घरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. मात्र तहसील खात्यामध्ये असणारे क्लार्क, वरिष्ठ क्लार्क हे पवार म्हणून आहेत, ते म्हणतात की अशा पद्धतीचा धोका काय होणार नाही आहे. हे कुठपर्यंत सत्य आहे? मी पाहिजे तुम्हाला माझ्या स्वतःच्या घराची परिस्थिती दाखवेल, अजून 10 घरांची पण, आणि कंपनीने स्वतःने ऑडिट केलेलं आहे प्रत्येक घराचा. आम्हाला सांगितलं का तुम्हाला ही घरं आम्ही नवीन बांधून देऊ किंवा ज्यांची रिपेअरिंग करता त्यांची रिपेअरिंग करू. ब्लास्टिंग एवढ्या प्रमाणात व्हायची की येता जाता गाड्या बंद कराव्या लागायच्या, घरामध्ये हादरे बसायचे, भांडी पडायची. हे सत्यता आहे. जर कंपनी हे सुद्धा नाकारत असेल तर आम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा पावलं उचलावे लागतील. आणि हे सगळं खोटं आहे की काही नुकसान नाही झालं तर तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघू शकता. हा जो कंपनीने जो सर्वे केला होता त्यासोबत कोणी प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सोबत होते का? नाही, कंपनीचेच इंजिनियर आले होते आणि त्यांनीच याची सर्वे केला होता. आपल्याला कंपनीने नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन दिलं होतं, परंतु आत्तापर्यंत आपल्याला काही असं आश्वासन देऊन पूर्ण केलेलं नाही. याबद्दल आपण शेवटचा पर्याय काय सांगणार? शेवटचा पर्याय तर कंपनीने जर नाही ऐकलंच तर मग शेवटी भूमिपुत्रांचा लढा तयार होतो. भूमिपुत्रांचा लढा कसा असतो त्या पेण तालुक्याने रायगड जिल्ह्याने सेजच्या स्वरूपात दाखवलेला. जर कंपनीला जर तीच इच्छा असेल तर त्याच पद्धतीचा, त्याच ताकदीचा आणि त्याच जोशाचा लढा सुद्धा आम्ही इथे शेतकरी म्हणून, ग्रामस्थ म्हणून, नक्कीच भूमिपुत्र म्हणून आम्ही इथे लढू. एकीकडे हेटवणे धरणाचं पाणी पेन तालुक्याला 2% मिळणार अशी प्रशासनाची भूमिका आहे, परंतु आपल्याकडे सुद्धा या शिडकोच्या माध्यमातून जाणाऱ्या पाईपलाईनद्वारे आपल्याला सुद्धा टॅप दिला नाही आहे. तर आपली शेवटची भूमिका काय राहणार? आम्ही त्यांना वारंवार तेच सांगतोय. ते आम्हाला भेटायला गेल्यानंतर, आमची जेव्हा ग्रामस्थांची किंवा ग्रामपंचायत सरपंच वगैरे आम्ही भेटायला गेल्यानंतर ते आम्हाला एकच उत्तर देतात की आम्ही देऊ, पण आमची वारंवार मागणी तीच आहे की आम्हाला लेखी स्वरूपात सिडकोच्या पत्रावरती द्या. ते तसं काय देत नाही. प्रत्येक वेळेला एक वेगळा अधिकारी येतो, तो काहीतरी वेगळा सांगतो आणि वेगळं काहीतरी त्यातनं मार्ग काय तो लेखी स्वरूपात नाही, त्या समीकरणामध्ये पण बसत नाही. अशा पद्धतीचे भूलथापा आम्हाला करून लोकांना गोड वाटेल असे शब्द बोलून ते निघून जातात. आणि आम्हाला आजही वाटत नाही की ते टॅब आम्हाला देतील. कंपनी आमची फसवणूक करत आहे. आतापर्यंत तुमच्या म्हणण्याप्रमाणे फक्त तुमच्यावर अन्याय झालेला आणि तुमची फसवणूक झालेली आहे. या संदर्भात तुम्ही काय पत्रव्यवहार प्रशासनाकडे, महसूल खात्याकडे करणार आहात काय? जर कंपनीने आता 2-3 दिवसामध्ये अरुण साहेब भेटायला येतात असा मला मेसेज आलेला आहे. जर आमचं 2-3 दिवसात नाही केला तर मी लेखी स्वरूपात याच्याबद्दल तक्रार 100% मी तहसीलदार, प्रांत, कलेक्टर यांच्याकडे करणार आहे. आणि जर त्यातूनच तेही मार्ग नाही निघाला तर पुढची भूमिका आम्ही त्यावेळी स्पष्ट करू.
बंधारा